ओम अजानुबाहवे नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचे मनमोहक संदेश तुम्हाला मिळावे आणि तुमच्यापर्यंत लवकर यावे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। स्वामी भक्तांनो, आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात। लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तृत्व शून्य व्यक्ती आहात आणि ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत। नावं ठेवतील, डिवसतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील आणि दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील आणि भेटायला येतील। आणि एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे। त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आणि कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबाप आणि आपल्या गुरूंसाठी यशस्वी मात्र व्हायचं आहे। आणि गुरूंवर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री माझी स्वामी समर्थ गुरु माऊली असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, ज्या शब्दात प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणार नसतं ते मन असतं आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं। एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते मन असतं आणि जे आपल्यापासून कोणी कधीही हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते आपलं मन असतं। आणि त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराज सुद्धा आहेत आणि ते आपल्या मनाची भाषा समजतात आणि ते आपल्या मनात सुद्धा राहतात आणि ते प्रत्येकाला माफी सुद्धा देतात। म्हणून स्वामींवर निस्वार्थ भक्तीने प्रेम करा आणि त्यांची सेवा नक्कीच करा। आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र तुमचा असू शकतो। म्हणून मित्रांनो, ज्याला स्वतःचं मत नाही ना त्याला जगात किंमत मात्र राहत नाही आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहायचे आहे। ओंजळीत पाणी घेतलं ना की ते कायम टिकून राहत नाही, निष्ठून जातं ओंजळीतून। म्हणून आपल्याला असं वाटतं की पाणी आयुष्यभर आपल्या ओंजळीत आहे, पण आपल्या ओंजळीत असलेला आणि उरलेला असतो तो फक्त ओलावा आणि तो ओलावा आपण नक्कीच सामावून ठेवत असतो। म्हणून परिस्थिती तुमची बदलते म्हणजे माणसं वाईट असतात असं नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही अजिबात गर्व करू नका आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका। प्रत्येकाशी प्रेमाने वागायला शिका। गरज संपली की दूर करणाऱ्यांच्या जगात गरज नसताना जीव लावणारे फार कमी असतात आणि अशा माणसांना ओळखता यायला हवं आणि जपताही आपल्याला यायला हवं। म्हणून वेळेचं महत्त्व वेळ निघून गेलं की कळत असतं। म्हणून आपण जे काम घेतलंय हाती ते पूर्ण करता आपल्याला आलं पाहिजे आणि स्वतःची चूक मान्य करण्याची धमक प्रत्येकात मात्र असते। आणि आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता मात्र आपल्या कामा नाही। म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असलं पाहिजे। म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले। म्हणून असा पस्तावा तुम्हाला जीवनात परत व्हायला नको। त्यामुळे तुम्ही प्रयत्न नक्कीच करून बघा आणि त्यात यशही तुम्हाला नक्कीच मिळेल। फक्त तुम्ही ऍक्शन घ्यायला शिका आणि तुम्ही नक्कीच प्रॅक्टिकल करायला शिका। तुम्ही तिथेच खचता आणि काही प्रयत्न न करता तुम्ही विचार करूनच ते असं म्हणता की मला त्यात यश मिळणार नाही। मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल कारण तुमचे गुरु स्वतः स्वामी समर्थ तुम्हाला मदत करण्यासाठी बसलेले आहेत। म्हणून ते लक्षात घ्या, मौन नेहमीच शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं। शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार आणि ते कसं जमणार बरं? म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेने मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मग मी त्याला प्रेमाने उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही। फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं, आता पाठीवर मात्र भरपूर मोठ्या अपेक्षांचं ओझं आहे आणि हे जीवन आपल्या शाळेसारखंच चाललं आहे। म्हणून माणसाला जिथे वाट आपण हरवलंय तिथूनच खरी स्पर्धा सुरू होत असते आणि ती स्पर्धा त्याला वाटत असतं तिथून खरी सुरू होत असते। म्हणून तो अचंबित होत असतो आणि त्याच्या आयुष्यात अचानक भरपूर सारे बदलही होत असतात। म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली आहे, जा म्हणून जातील ती संकट कसली आहेत, म्हणून सावर म्हणून सावरेल तो तोल कसला आहे, एक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला आहे आणि उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं आणि भर म्हणून भरेल ते आपलं आयुष्य कसलं। आणि मग ते आयुष्य आपल्याला आनंदाने जगायचंच आहे। म्हणून आयुष्यात काही उत्तर शोधून सापडत नाही, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात। फक्त त्यासाठी तुमच्या मनात मात्र संयम असला पाहिजे आणि थोडा धीर असला पाहिजे। समजावून सांगणारे लाख भेटतील पण समजून घेणारा एक मित्र त्या लाखांहून मोलाचा असतो। आणि जर तुमच्याकडे नक्कीच चांगला मित्र असेल तर तुमच्या जीवनात तुम्हाला कोणतरी मनातलं सांगण्यासाठी माणूस भेटतो आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी त्यांना सांगता येतात आणि त्यांच्याकडून मिळवताही येतात।
म्हणून शब्द देणं सोपं असतं, पण ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच मात्र अवघड असतं. म्हणून कोणाला शब्द तुम्ही देताय तर विचार करून द्या आणि विचार करून त्याच्याशी तुम्ही बोला. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं. फक्त ती संधी कोणी घेतं कोणी घेत नाही आणि मग आपण दुसऱ्याच दलदलीमध्ये फसत असतो. म्हणून मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो आणि तो माणूस म्हणजे आपला मित्र आहे आणि तो मित्राला आपण सर्व काही सांगत असतो. म्हणून तुम्ही स्वामींना सुद्धा आपला मित्र मानलं पाहिजे आणि स्वामींना सर्व काही सांगितलं पाहिजे. मनातलं सर्व काही स्वामींना सांगितलं तरच स्वामी त्याच्यावर मार्ग तुम्हाला आणून देतील. म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांनाच जमत नाही आणि सर्व लोक अहंकारामध्ये डुबलेले असतात. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. तुम्ही कुठेतरी चुकू शकता हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जमलेली माणसं नक्कीच ओळख देखील नाकारतात. म्हणून संकट काळात जी माणसं तुमच्या सोबत उभी आहेत आणि तुमच्या सोबत उभी राहणार आहेत त्यांनाच फक्त तुम्ही आधार द्यायला शिका आणि बाकीच्या माणसांजवळ तुम्ही अजिबात राहू नका किंवा त्यांना भाव देऊ नका, कारण ते शेवटी तुमच्या मदतीला येणार नाही आणि तुमच्याशी चांगलं वागणार सुद्धा नाही. म्हणून ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो नक्कीच तो शब्द आपण वापरायला हवं आणि तो शब्द आपण दुसऱ्याला द्यायला सुद्धा हवा. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल ना तर समजवण्यात हरकत काय आणि जर ती व्यक्ती ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय आहे. म्हणून आपण कोणाला समजावत बसायचं नाही. ज्याला समजायचं असतं तो समजून घेतो, ज्याला राहायचं असतं तो नेहमीच राहतो आणि ज्याला निघून जायचं आपल्या आयुष्यातून तो नक्कीच निघून जात असतो. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्यात गणितांची गुंतागुंत, न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरीजांची भ्रांत. म्हणून आपलं जीवन असंच आहे मित्रांनो. आपलं मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार मात्र कमी असतं. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि स्वतः कसं सांभाळून घ्यायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपले असतात आणि जी थांबत नाही ना ते आपल्यासाठी आलेच नसतात. हे फक्त तुम्ही मनात ठाम केलं पाहिजे आणि हा असा विचार केला की तुम्ही नक्कीच खंबीर होऊन जाल. म्हणून संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा बाबा असतो. संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो. म्हणून आई बाबा हे दोन्ही आपल्या जीवनात खूप काही आपल्याला शिकवून जात असतात. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असलं ना की मनाला धीरावा वाटतो आणि कुणीतरी आपलं आहे असा आपल्याला भास मात्र होत असतो. म्हणून आयुष्य सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे समजायला हवं. फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे समजायला हवं. फक्त कुठे ताणायचं आणि कुठे सोडायचं हे समजायला हवं. फक्त किती आठवायचं आणि किती विसरायचं हे मात्र समजायला हवं. आणि फक्त कुठे हसायचं आणि कुठे रुसायचं हे मात्र समजायला हवं. म्हणून फक्त किती करायचं आणि कुणासाठी करायचं हे मात्र आयुष्यात आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. आणि हे जर समजलं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच तरबेज व्हाल आणि प्रत्येक गोष्ट यशस्वीरित्या तुम्ही पार पाडाल. म्हणून हातबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर असतो आणि म्हणून आत्मसन्मान प्रत्येकाचा असतो. म्हणून तो कधीही निराश होऊ देऊ नका आणि कोणत्याही व्यक्तीला तुम्ही मनाला लागेल आणि मनाला टोचेल असे कधी मात्र बोलू नका. प्रत्येकाला वाट समोरच्यानी मला समजून घ्यावं आणि पण आपण समोरच्याला किती समजून घेतो हे याचं आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. म्हणून प्रत्येकाला वाटतं की समोरच्यानी माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो हे आपण बघत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला मान दिला तरच तो सुद्धा आपल्याला मान देत असतो. म्हणून इथे प्रत्येकाच्या संघर्षाची व्याख्या मात्र वेगळी आहे आणि प्रत्येकाचे दिवस मात्र वेगळे आहेत हे लक्षात आपण ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावं, पण उपदेशक नक्कीच मात्र होऊ नये. म्हणून दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आत्ता आहे आत्ता नाही अशी जर आपली गत असते कुणासाठी कुणी तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. एवढाच मात्र तुम्ही विचार करायला हवा आणि हसत हसत नक्कीच तुम्ही जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता आणि तुम्ही हसताना सुद्धा निरोगी राहू शकता, कारण हसल्याने आपण निरोगी नक्कीच राहतो. म्हणून दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा आपला पाहिला पाहिजे आणि आपण स्वतः जिथे चुकतो तिथे आपण माफी मागायला शिकले पाहिजे. म्हणून नातं हे तुझं आणि वाद तुझा
ताणायचं किती, सोडायचं हे तूच ठरवायचंय. म्हणून प्रतारणा तुझी, अपमान तुझा, विसरायचं की पेटायचं हे तू ठरवायचंय, असं आपल्याला भगवंत सांगत आहेत. म्हणून आपला प्रवास आपणच सोपा करायचा असतो आणि आपल्या जीवनातील अडथळे हे आपण काढून टाकायचे असतात. म्हणून जीवनाकडून कधी अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची मात्र असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ना ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून आधार देणं चुकीचं नसतं, पण ज्याला आपण आधार देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून मदत करणं चुकीचं नसतं, पण ज्याची करतोय ना ती व्यक्ती चुकीची असू शकते. आणि आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे. फक्त माणसानं ओळखताना चूक होता कामा नये आणि आपण माणसांना नक्कीच ओळखलं पाहिजे. म्हणून माणसं येतात, माणसं जातात, पण जायचं ठरवूनही घुसमळतात ती आपली असतात. म्हणून कोसळायला स्वप्नांचे इमले सारे, वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते आणि कल्पना आपण करायची नाही. पुढे काय होईल याचा विचार न करता आपण आजच्या युगात जगलं पाहिजे आणि आत्ता काम आपण केलं पाहिजे. म्हणून कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच आपल्याला सुख मात्र देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख मात्र आपल्याला देऊन जात असतं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं बरं का, आणि ते टोचत सुद्धा असतं. आणि कुणी तुम्हाला घाणेरडं बोलत असेल किंवा शिवीगाळ करत असेल तर तुम्ही मौन राहावं आणि त्यांच्यासमोर काहीही बोलू नये. एकदा त्यांना त्यांच्या करण्याचा पस्तावा होईल आणि त्यांना बोलण्याचा पस्तावा होईल. नक्कीच ते तुमच्याजवळ येऊन तुमची माफी मागतील. म्हणून आपण वाद वाढवण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं असतं. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतर असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. कोणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. स्वामी समर्थ तुला नक्कीच साथ देतील. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबत राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल तू टोकाचे निर्णय घेऊ नको आणि ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा मात्र जीवनातून सोडू नको. म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात, सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुम्ही आहे असे गुण दोषसहित स्वीकारत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून शब्द झाले अधीर होते, व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जोडल्या होत्या, उलगडायचे तेवढे राहून गेले. आणि ते उलगडायचे राहून गेले म्हणून आपल्याला तेव्हा ती जीवन जगण्याचं आपण विसरून गेलो आणि आपण ते क्षण जगण्याचे विसरून गेलो. आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे. म्हणून शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ वाकले असते तर मग नक्कीच त्या नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. आणि शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मनावर आधार नक्कीच कधी झालेच नसते. शब्द जर दुःख, वेदना, यातना व्यक्त करू शकले असते तर डोळ्यांमध्ये अश्रू कधी आलेच नसते. आणि शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वप्न तुझे, आयुष्य तुझे, सोडायचे की धरायचे हे तुला ठरवायचे आहे. आणि ते स्वप्न तुला जगायचंय आणि त्या स्वप्नामध्येच तुला राहायचंय. तेव्हाच ते स्वप्न तुला मिळणार आहे आणि ते स्वप्न एक दिवशी नक्कीच साकार होईल, कारण स्वामींची कृपा तुमच्यावर बरसत आहे. म्हणून लोक काय म्हणतील ना या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तर त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि तिथे आनंदी आपण नक्कीच राहायचं आहे आणि ते आनंद आपण जगामध्ये मिळवायचा आहे. म्हणून भावना सोपं, निभावणं कठीण असतं. भाळणं सोपं, सांभाळणं मात्र कठीण असतं. आणि ते सांभाळलं की आयुष्य आपल्याला कळत जातं आणि त्या आयुष्याचा नक्कीच अनमोल धडा आपल्याला समजत जातो. म्हणून अपेक्षा कोणाकडून करू नका. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्तीच मात्र तशी असू शकते आणि तिच्याकडून आपण अपेक्षा करायला गेलो तर आपणच त्यात मात्र फसत असतो. म्हणून काहीतरी करून दाखवायची धडपड माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. आणि प्रत्येक युगात ते झालेलं आहे आणि प्रत्येक माणसाबरोबर ते होत आहे. आणि प्रत्येक माणूस धडपड करीत आहे आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी तो प्रयत्न जीवनात करत आहे. म्हणून माणूस बदलत नसतो. कालांतराने स्वभाव मात्र त्याचा उलगडत असतो आणि त्याचा खरा स्वभाव आपल्या समोर येत असतो. म्हणून परिस्थिती कशी असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी. आणि तुमचं मन मजबूत असलं ना आणि मनस्थिती नक्की चांगली असली ना तर तुम्हाला जीवनामध्ये कोणी हरवूही शकत नाही. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा आहे आणि तोच विचार तुम्ही पूर्णपणे केला पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकटा पडत नाही. आणि जसे आहात तसेच मात्र राहा.
नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचं कमी पडून जाईल आणि स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या. आणि जर आयुष्याचा प्रवास हा स्वामींसोबत असेल ना तर भीती आपल्याला कशाचीही वाटत नाही, कारण आपले स्वतः स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे उभे आहेत ना. आणि मग आपल्याला भिण्याची गरज कशाची. म्हणून नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं ह्या वाक्यावर बऱ्याच गोष्टी निघून गेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही गमावून बसल्यात. म्हणून तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजे आणि ते मिळवलं सुद्धा पाहिजे. म्हणून जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करील हा माझा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच आहे. म्हणून अतिशय कठीण प्रसंगातही जो आपले गुरुविद्या नक्कीच गुरुनिष्ठा कायम ठेवतो ना तोच खरा स्वामी भक्त असतो आणि त्यालाच खरंच स्वामी प्रचिती देत असतात आणि दर्शनही देत असतात. म्हणून स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करून त्यात यश मिळवलं पाहिजे आणि त्याला यश मिळणार सुद्धा आहे. कारण त्या रस्त्यावर चालत असताना तुम्ही त्या रस्त्यावर जाणारच नाही तर पुढे पोहोचणार कसे. म्हणून विचार करणं सोडून द्या आणि फक्त तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करत राहा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे आपले शब्द सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही. म्हणून खरं बोलणाऱ्यांना खाट काय आहे ते माहिती नसते, पण खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते नक्कीच ते 100% माहिती असतं. म्हणून खरं बोलणाऱ्यांना खोटं नक्कीच आवडत नाही आणि ते बोलतही नाही. म्हणून शरीरासाठी हॉस्पिटल आहेत पण मनासाठी मात्र मंदिराशिवाय पर्याय नाही. आणि मंदिरात गेल्यावर आपल्याला नक्कीच गुरु शांतता लाभत असते. कोण कोण नक्कीच गुरूंची सेवा करतो कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि श्री स्वामी समर्थ नाव असं टाईप करा. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते असे स्वामी म्हणतात. कारण तिथे विश्वास आहे तिथे मी आहे आणि जिथे विश्वास असतोच ना तिथे स्वामी असतातच ही प्रचिती मलाही आलेली आहे. म्हणून शब्द आणि व्यवहार तुमचे इतके चांगले ठेवा की तुम्हाला प्रत्येक जण चांगल्या प्रकारे नक्कीच चांगल्या भावनेने बोलेल आणि प्रेमाने बोलेल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते. आणि सर्वांनी हा नियम पाळा. जी व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी आहे त्या व्यक्तींना अजिबात त्रास कधीच देऊ नका. आणि जेव्हा सर्वांची माया थांबते ना तेव्हा स्वामींची माया सुरू होते. म्हणून स्वामींची माया सुरू झाल्यावर ते सर्व काही तुम्हाला देणार आहेत आणि तुमच्याशी ते नक्कीच प्रेमाने बोलत आहेत आणि प्रेमाने तुम्हाला सांगत आहेत. म्हणून पावन झाले अक्कलकोट गाव स्वामींच्या चरण स्पर्शाने. भक्तांची दुःखही दूर होती केवळ त्यांच्या नामस्मरणाने. म्हणून इमोशन्सला हँडल करता आलं की माणूस मॅच्युअर होत असतो आणि माणूस चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगत असतो. म्हणून ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, मी नेहमीच त्याच्या सोबत असतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींचा हात धरून चला आणि तुम्हाला कशाची कमी पडणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला मिळतील असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि अरे तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवलेत पण तुझ्यात विश्वात नक्कीच मग्न आहे आणि तू तुझं बघत आहे असे स्वामी आपल्याला रागवत आहेत आणि ते प्रेमाने रागवत आहेत. म्हणून औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघतो. आणि एक लक्षात घे की तुझ्या ज्या वेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो आयुष्यभर सोडत नाही आणि मी तुझा तसा हात पकडला आहे. आणि स्वामींनी सर्वांसाठीच आपले हात पकडले आहेत आणि आपण नक्कीच स्वामींच्या भरोश्यावर जीवन जगत आहोत असं जरी म्हटलं तरी नक्कीच काही वांगळ ठरणार नाही. म्हणून हजारो संकट जरी आली तरी नको होऊस उदास. जीवन सदैव एकच मंत्र जप, म्हणी अशक्यही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की सर्व काही नीट होतं आणि सर्व काही तुम्हाला मिळतं. म्हणून जीवनामध्ये कधी मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि आरशाची किंमत भलेही या त्या हिऱ्यापेक्षा कमी असेल ना पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील तर 50 रुपयांचा आरसा मात्र नक्कीच लागतो. म्हणून हाव सोडली की मोह संपत असतो आणि तो मोह आपला नक्कीच टिकत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो स्वामी सांगतात रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती मात्र निर्माण होईल आणि ती शांती तुमची कायमस्वरूपी टिकून सुद्धा राहील. म्हणून जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही आणि एकतर ते जिंकतात
किंवा काहीतरी मात्र त्याच्यातून शिकत सुद्धा असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना मात्र नसते. म्हणून त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा साजरा होत असतो आणि तो खास सुद्धा असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. आणि त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगलेच मिळणार आहे आणि याच्यावर तुम्ही फक्त विश्वास ठेवायला हवा. आणि हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा नक्कीच मिळणार नाही आणि त्यांच्यासारखं आपल्याला कोणी प्रेमही करणार नाही. आणि जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच स्वामी अस्तित्वात आहेत आणि तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आणि स्वामी अधूनमधून आपल्याला दर्शन देत असतात. मग ते गाडीवरचं चित्र असो किंवा स्वामींचा एखादा शब्द असो किंवा स्वामींचं वचन आपल्याला कुठेतरी दिसत असतं. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येत नाही जे आपण कधी बोललोच नाही आणि ते काहीही समजत असतात आणि काही बडबडत असतात. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश मात्र प्राप्त होत असते आणि ते यशस्वी सुद्धा होत असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी विचार करून ते ठरवायचं आहे. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडून देत नाही आणि कधीच त्याला रुसवत बी नाही. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन मात्र सुखमय होऊन जाईल आणि सुखात आपण नांदू. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणालाच मात्र सांगता येणार नाही आणि कोणी सांगूही शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात की गरजेसाठी जवळ आलेली माणसं जर संपल्यावर निघून जातात त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो याचा आनंद नक्कीच आपण मानला पाहिजे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका आणि आनंदी फक्त राहा एवढंच स्वामींचं म्हणणं आहे. आणि बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त नक्कीच होशील आणि तुला मदत करण्यासाठी माझे आशीर्वाद भरपूर आहेत असे स्वामी म्हणत आहेत. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही आणि तो एकटा पडणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी सांगतात आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला मात्र आंधळा करत असतो आणि त्याला काही सुधरत सुद्धा नाही. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायला हवं. म्हणून स्वामी सांगतात जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र तुमचं कमी पडेल आणि तुम्ही बदलूही शकत नाही. म्हणून हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे आणि काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत मात्र असतं आणि सर्व काही ते ऐकत असतात, कारण परमेश्वर त्यांच्या कर्माचं फळ त्यांना नक्कीच भोगायला लावत असतो. म्हणून प्रत्येकाला आपली कर्म ही चांगल्या पद्धतीने करायचे आणि चांगलेच कर्म करायचे. स्वामी सांगतात जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगलं पाहिजे आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग नक्कीच आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ मात्र आहे, पण प्रयत्न इतके प्रामाणिकपणे करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच ती गोष्ट देणार आहे. म्हणून स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र केले पाहिजे आणि ते प्रयत्नच तुम्हाला यशाजवळ घेऊन जातील. आणि शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि याच्या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते, हेही तितकेच खरे आहे. म्हणून चंदनाच्या झाडाला नक्कीच विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी जात नसतो, कारण तो सुगंध तसाच राहत असतो. म्हणून साप फक्त त्याला विळखा घालू शकतो पण त्याचा सुगंध मात्र घेऊ शकत नाही. म्हणून आपली विद्या आपलं ज्ञान कोणी घेऊ शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणी आपल्याला किती त्रास दिला फक्त सहन करायला शिका. समोरच्याला त्याच्या कर्माची फळं ही मिळणारच आहेत. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपल्याला नक्कीच ओळख दाखवत असतात.
आणि ते आपल्याला विचारत सुद्धा असतात आणि स्वतः फोन करून ते आपली दखल सुद्धा घेत असतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. मग आपण किती चांगले असू किंवा किती वाईट असू, त्याला फक्त आपली कमतरता दिसणार आहे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. आणि म्हणून परमेश्वरावर नेहमीच निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला मात्र तुम्हाला काही उरणार नाही आणि तुम्ही काही मागूही शकणार नाही. कारण स्वामी आपले भरपूर काही आपल्याला देतात आणि भरपूर काही ते आपल्याला जीव लावत असतात. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधीच विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेना, तुम्हाला काहीही असे ना, तुमच्याकडे कितीही पैसा असे ना, फक्त स्वामी भक्तीत नाहीत तर तुमचं धन हे शून्य होऊन जात असतं. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असे आपले स्वामी महाराज आहेत. आणि गुरुचरित्र मधून तुम्हाला नक्कीच भरपूर शिकायला मिळेल. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे आणि त्यातून बोध हा घेतलाच पाहिजे. आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे मात्र सूत्र आहे आणि हे सूत्र आपल्याला जीवनामध्ये कामाला येणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने नक्कीच वर्तमानात जगायला शिका. पण प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. आणि भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट लक्षात नाही आणि तसं तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही पडू नका आणि तो मोह तुमच्या मनातून नक्कीच काढून टाका. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभू ठेवू नका. आणि कारण अपेक्षा भंगाचे दुःख हे फार वाईट असते आणि फार दुःख ते आपल्याला मिळत सुद्धा असते. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते कानावर आणि मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात राहण्याची आणि रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी देणारा हा सर्वात मोठा मित्र असतो आणि सर्वात मोठा माणूस सुद्धा असतो. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मदतीला येणारा तो आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास जर असला तर नक्कीच तो भरपूर ठिकाणी जाऊ शकतो आणि भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने घडून आणू शकतो. म्हणून स्वामी सांगतात की विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करतो ना, आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगले होणार आहे याची प्रचिती मी तुम्हाला देत आहे आणि हे तुम्हाला सांगत आहे. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत, या एकेची सगळे आहेत असे म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि एकटेपणा जाणवणार सुद्धा नाही. म्हणून तुम्ही फक्त एकटेपणा न जाण्यासाठी तुम्ही स्वामींच्या मठात जाऊ शकता आणि स्वामींची भक्ती करू शकता आणि स्वामींची सेवा करू शकता. नक्कीच तुमच्या मदतीला स्वामी आलेले असतील. म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपल्याला जगायलाच लागणार आहे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, ती तुम्हाला किती मिळत गेली आणि कशी मिळत गेली तर तुम्हाला अजून सर्व काही पाहिजे असतं आणि अजून मोठं तुम्हाला व्हायचं मात्र असतं. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. म्हणून भेटली होती ती परत हरवली म्हणून निपल्या तिथंच विषय सोडून द्यायचा. आणि नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार नक्कीच करायचा आहे. आणि चांगल्या गोष्टींचा विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला किती टार्गेट आहेत त्याकडे तुमचं लक्ष जाईल. म्हणून मित्रांनो, खूप दूरवर पावसाच्या आणि पाण्याच्या नादात आहे ना, चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. म्हणून त्यामुळे जे तुमच्या जवळ आहेत ते प्रमाणे सांभाळा. आणि त्या वस्तू असोत किंवा मग भिंती असोत किंवा मग आपली माणसं असोत, मग त्यांना प्रेमाने राहायला शिकलं पाहिजे आणि प्रेमाने त्यांना नक्की समजवलं सुद्धा पाहिजे. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ते हृदय त्याचे स्वच्छ आणि निर्मळ मात्र असतं. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढ्या मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही येऊ जातो. आणि त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढीच मात्र सुखही तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि ते सुखच तुम्हाला भरपूर काही गोष्टी देऊन जाणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात की मृत्यूसाठी खूपच पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी हे एकच आणि तो म्हणजे धर्म नेहमीच. आणि म्हणून
अशा धर्माने आपण भरपूर काही गोष्टी मिळवू शकतो आणि भरपूर काही गोष्टी आत्मसात करू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. म्हणून मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तुमच्या उद्दिष्टांवर विश्वास ठेवा, म्हणजे ती साध्य नक्कीच होतील आणि ते यश तुम्हाला नक्कीच मिळेल. संपन्नता मनात सुरू होते आणि तुमची मनोवृत्ती जर तिच्याशी शत्रुत्व बाळगून असेल तर ती साध्य करणं अशक्य होतं आणि एका गोष्टीसाठी काम करणं आणि दुसरी चीज अपेक्षा करणं घातक ठरतं. कारण प्रत्येक गोष्ट प्रथम मनानं निर्माण होणं आवश्यक आहे आणि हा मानसिक आकृतीबंध तिनं अनुसरण अनिवार्य करतो. मग तसंच तुम्ही जर दारिद्र्याची राहण्याची अपेक्षा पूर्णपणे किंवा अर्धवटपणे करत असाल तर मग तुम्ही संपन्न बनू शकत नाही. त्याची अपेक्षा आपण करतो ते आपल्याला प्राप्त करण्याकडे आपला कल असतो आणि कशाचीच अपेक्षा न करणं म्हणजेच काहीच न मिळवणं. म्हणून जेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल अपयशाच्या रस्त्यावर पडत असतं तेव्हा तुम्ही यशाच्या उद्दिष्टापाशी पोहोचण्याची आशा कसे करू शकता. म्हणून कायाकुट्ट निराशाजनक आशाविहीन दृष्टिकोनाच्या चुकीच्या दिशेला तोंड करून उभे राहिलात तर तिच्या विरुद्ध दिशेनं काम करत असलात तरी तुमचे प्रयत्न निष्फळ ठरतील. म्हणून विचार म्हणजे स्वतः सारख्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करून घेणारे चुंबक असतात आणि जर तुमचं मन सतत दारिद्र्य आणि आजार यांच्यावरच खिळलेलं असेल तर ते तुमच्यासाठी दारिद्र्य आणि आजारपणच घेऊन येईल आणि तुम्ही मनात जे धरून बसला आहात त्याच्या बरोबर विरुद्ध काहीतरी निर्माण कराल आणि अशी सुतराम शक्यता नाही. कारण तुमची मनोवृत्ती हा तुमच्या आयुष्यात बिंबला गेलेला आकृती बंद असतो आणि तुमच्या उपलब्धी अगोदर मनानं साध्य केलेल्या असतात. म्हणून अपयशाची भीती, आशाचा आणि संभाव्य अवमानाचं भय या गोष्टी असंख्य लोकांना त्यांची मनोवांछित साध्य करण्यापासून दूर ठेवतात आणि ही भीती त्यांच्यात काळजी आणि संत्रस्तता निर्माण करून त्यांच्यातला जोम नाहीसा करते आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक ते परिणामकारी सर्जनात्मक काम करायला त्यांना असमर्थ बनवते. म्हणून आशावादी बना. प्रत्येक गोष्टीकडे विधायक दृष्टीनं, प्रकाशमान आणि आशामय कोणातून विश्वासाच्या आणि भरवशाच्या बाजूनं पाहण्याची सवय लावून घ्या आणि आयुष्याकडे संशयाच्या किंवा अनिश्चितीच्या नजरेनं पाहणं टाळा. आणि जे उत्कृष्ट आहे तेच घडेल आणि जे उचित आहे त्याचा जो विजय होईल असा जो विश्वास बाळगण्याची सवय करा. म्हणून अशी इच्छा ठेवा की अखेरीस चुकीच्या गोष्टीवर सत्य माड करणार आहे आणि सुसंवाद आणि स्वास्थ्य हेच स्वास्थ्य आहे आणि वास्तव्य आहे आणि विसंवाद नि अनारोग्य म्हणजे ह्या वास्तवाची तात्पुरती गैरहजेरी आहे. आशावादी माणसाची मनोवृत्ती अशी असते आणि तीच अखेरीस जगामध्ये सुधारणा घडवून आणणार आहे. म्हणून स्वतःचं विश्लेषण करा. तुम्हाला यशाच्या दिशेनं नेऊ शकेल अशी अख्ख्या जगात एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे तुम्ही आहात. म्हणून या प्रवासात कोणती उद्दिष्ट तुम्हाला पुढे नेऊ शकतील आणि हे ठरवण्या अगोदर प्रथमतः स्वतःचं मूल्यमापन करा आणि तुमच्या मनाचा आतवर खोल शोध घ्या आणि तुम्हाला आयुष्यात खरोखर काय हवं आहे आणि तुमच्यात अशी कोणती गुणसंपदा आहे जी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. आणि हे सारं तुमच्या अर्धसंज्ञ मनापासून उपसून काढा आणि तुम्ही वास्तववादी असलं पाहिजे आणि जे उद्दिष्ट वांछनीय वाटतं ते तुम्हाला स्वीकारावंसं वाटेल, पण ते साध्य करण्यासाठी आवश्यक त्या क्षमता तुमच्यापाशी कदाचित नसतील. म्हणून तुम्हाला चित्रपटात तारका किंवा ऑपेरा गायक बनावंसं वाटत असेल पण तुमच्यापाशी त्याकरता आवश्यक ती गुणसंपदा नसेल आणि तुमची स्वप्नातली करिअर अशा प्रभावशाली असू शकेल आणि जिच्याबाबत प्रयत्न करणं प्रत्यक्षात तुम्हाला शक्य नसेल आणि दुसऱ्या बाजूला ज्यांची तुम्हाला जाणीव नाही अशा अभिवृत्ती आणि कौशल्य तुमच्याजवळ असू शकतील. म्हणून ज्यांच्यामुळे तुम्हाला समाधानकारक आणि लाभदायक करिअर घडवता येईल. म्हणून तुम्हाला हे कसं सापडेल? मग तुमच्या अंतर्मनात खोलवर डोकवून पहा. काळजीपूर्वक केलेलं अंतर्निरीक्षण हे बाहेर काढील आणि बऱ्याच प्रौढ व्यक्तींना ते काय करू शकतात, काय नाही आणि त्यांना काय आवडतं किंवा नावडतं हे माहीत असतंच. मग कधी कधी ते उघड नसतं, पण अंतर्निरीक्षण उघड वाटणाऱ्या गोष्टींपडींकडे जाऊन तुम्हाला स्वतःविषयी सखोल विचार करायला नक्कीच ते सहाय्य करतं. आणि छोडा रॅम ही ग्रेज अँटोनॉमी आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस हा टेलिव्हिजन कार्यक्रमाची जनक आणि कार्यकारी निर्माती म्हणजे याचं उत्तम उदाहरण आहे. लहानपणीच तिला उमजलं होतं की ती सर्जनशील लेखिका बनणार आहे आणि लिहायला शिकण्यापूर्वी ती कथा रचायची
आणि टेप रेकॉर्डर ध्वनिमुद्रित करायची आणि तिची आई लिहून तिचं स्वप्न प्रत्यक्षात आणायची आणि तिला प्रोत्साहित द्यायची. मग तुम्ही तुमचं शिक्षण, पूर्वानुभव, छंद आणि आवडीनिवडी यांचा पद्धतशीर धांडोळा घेतला पाहिजे आणि आयुष्यातल्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही यशस्वी झाला आहात आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद आणि समाधान दिलं आहे त्या लक्षात घ्या आणि तुम्ही भविष्यात कोणत्या प्रांतात यशस्वी होणार आहात त्याची सूचना इथे दडलेली आढळेल. पण ही फक्त सुरुवात आहे. यशस्वी लोकांना करिअरच्या आरंभीच निधी कसा उपलब्ध होईल त्याची कल्पना येते आणि तुमची सर्व संभाव्य संपदा आणि साधनं याचा तपास करा. आतापर्यंत तुम्ही आयुष्यात काय मिळवलं त्याकडेच नव्हे तर तुम्ही जे काही तुम्ही मिळवू शकता अशी तुम्हाला खात्री आहे त्याकडेही लक्ष द्या. आणि बहुतांश तरुणांना करिअरला सुरुवात करताना आपल्या मानसिक क्षमतांची पुरेशी कल्पना नसते. कालांतरानं टप्प्याटप्प्यानं त्यांना त्याचा शोध लागतो आणि बऱ्याच लोकांना आपल्या क्षमतेच्या काही टक्के हिश्श्याची जाणीव झालेली असते आणि ते कमी पगाराच्या खालच्या पातळीवरच्या हुद्द्यापलींकडे जाऊन शकत नाही आणि सामान्य स्तरावरून लडखडत राहतात. मात्र त्यांच्याजवळ साधनं नसतात असं नाही. जर त्यांना याची जाणीव झाली तर ती साधनं त्यांना उच्च पदावर विराजमान करतील आणि काही कारणानं महत्वाकांक्षा जागवणाऱ्या परिस्थितीशी त्यांची गाठ पडत नाही आणि किंवा त्यांच्यामध्ये दडलेल्या महानतेला चेतवणाऱ्या द्रव्यांशी त्यांची चुकवामुक होते. म्हणून तुमची सुप्त क्षमता ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या शालेय आयुष्यात, नोकरीमध्ये किंवा तुम्ही भाग घेत असलेल्या इतर उपक्रमामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला गुंगवून टाकत होत्या त्याची यादी करणं. मग विचार करून पहा की त्यातल्या कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मजा वाटत होती आणि कोणत्या बाबींनी तुम्हाला सर्वाधिक समाधान दिलं होतं आणि कोणत्या गोष्टी करण्याचा तुम्हाला तिटकारा वाटत होता. म्हणून जॉर्ज डी हा 25वीतला पदवीधर एका विमा कंपनीतल्या आपल्या क्लेम एजस्टरचा नक्कीच नोकरीला कंटाळला होता आणि त्याची पदवी ही व्यवस्थापन शास्त्रातली होती आणि ह्या नोकरीतून पुढे व्यवस्थापनातल्या हुद्द्यापर्यंत पोहोचता येईल अशी त्याला आशा वाटली होती. आणि जी कामं तो करत होता त्याची यादी केल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याला तपशिलात शिरून करण्याचं काम फारसं आवडत नव्हतं आणि त्याचा वरिष्ठ आणि त्या वरिष्ठाचाही वरिष्ठ आपला बराच वेळ अशाच प्रकारच्या कामात घालवत असं आणि त्याच्या ध्यानात आलं. आणि या नोकरीतला त्याला जर कोणता भाग सगळ्यात आवडत असेल तर तो म्हणजे विमाधारकांची बोलणं आणि त्याच्या मुलाखती घेणं आणि त्यांच्या दाव्यांबाबत त्यांच्याबरोबर काम करणं. आपले शाळेतले उपक्रम आणि एका संघटनेसाठी तो करत असलेलं काम याचं पुनरावलोकन करताना त्याच्या लक्षात आलं की त्याला लोकांबरोबर काम करण्यात सर्वाधिक समाधान वाटायचं. आणि जॉशन या सगळ्यांबाबत कंपनीच्या मनुष्य संसाधन विभागाची चर्चा केली आणि त्याला विक्रीचं काम जास्त आवडेल ते त्याच्यासाठी योग्य ठरेल असं त्यांनी सुचवलं आणि त्यानं तसा बदल केला. मग आता त्याला कामात जास्त आनंद वाटतो आहे आणि तो करिअर मधल्या यशाच्या मार्गावर आहे. म्हणून उद्देशाची एकता असते. आपल्या उद्दिष्टांची आपली पूर्ण बांधिलकी असली पाहिजे अशी यशस्वी लोकांची दृढ धारणा असते. म्हणून ज्यात कोणतेही परंतु नाहीत अशा निर्धारामध्ये जबरदस्त ताकद असते. बळकट, सातत्यशील, चिवट उद्देश जो कितीही वेळ लागू दे, कोणतीही किंमत द्यावी लागू दे, कसलीही त्याग करायला लागू दे, मागचे सगळे पूल उघडून मार्गातले सारे अडथळे ओलांडून अखेरीस आपल्या उद्दिष्टापाशी पोहोचतो. म्हणून यश संपादन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाच्या सगळ्या शक्ती एकाच अढळ उद्देशावर एकवटायला हव्यात आणि प्रचंड चिकाटी बाळगायला हवी. जिंकेन किंवा मरेन असा बाणा ठेवायला हवा आणि तुम्हाला मोहात पाडणाऱ्या इतर उर्मी दाबून टाकायला हव्यात. आणि 10 गुण असूनही नेमकं काय करायचं ते कधीच न उमजल्यामुळे आपली शक्ती विखरून टाकणाऱ्या व्यक्तीपेक्षा एकच गुण असला तरी एका निश्चित उद्दिष्टावर निष्ठा ठेवणारी व्यक्ती जास्त साध्य करून जाते. आणि सर्व शक्ती एकाच गोष्टीवर एकवटल्यामुळे जगातील सगळ्यात कमजोर व्यक्ती सुद्धा काहीतरी साध्य करते आणि अनेक गोष्टींवर शक्ती विखरून टाकल्यामुळे सर्वात बलवान व्यक्ती काहीच साधू शकत नाही. म्हणून विखुरलेला गाडाभर दारुगोळा जे करणार नाही ते रायफल मधल्या बॉलमध्ये ठासलेली चिमूटभर दारू करून दाखविल आणि रायफलची नळी त्या पावडरला देखील नेमकी दिशा देते आणि काम फत्ते करते. नाहीतर ती पावडर कितीही स्फोटक असली तरी निकामीच ठरेल. म्हणून उद्देश एकमेव असला तरच जीत होते. आणि जे लोक यशस्वी होतात त्यांच्यापाशी एक कार्यक्रम असतो. ते मार्गाची आखणी करतात आणि त्या मार्गाला चिकटून राहतात आणि ते योजना करतात आणि ती अंमलात आणतात आणि ते थेट त्यांच्या दृष्टिकोनाकडे आणि उद्दिष्टांकडे कूच करतात. म्हणून त्यांच्या मार्गात एखादी अडचण आली तर ते इकडे तिकडे ढकलले जात नाहीत. ते तिला ओलांडून जरी जातील नाहीतर मग तिच्यातून आरपार जातील. म्हणून मुख्य उद्दिष्टांकडे जाण्यासाठी
क्षमतांचा सातत्यपूर्वक आणि स्थिरपणे वापर सामर्थ्य आणि सत्ता प्रदान करतो, तर निरुद्देश वापर क्षमता नाकाम बनवतो. मग एका विवाहित आणि विवक्षित उद्दिष्टावर मन केंद्रित करणं आवश्यक आहे. नाहीतर बॅलन्स व्हील नसलेल्या यंत्रणाप्रमाणे ते स्वतःचे तुकडे तुकडे करून टाकतील. म्हणून थोडक्यात महत्वाचं काय आहे की करिअरमध्ये किंवा कुठल्याही बाबतीत यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे उचित आणि साध्य करता येतील अशी उद्दिष्ट ठरवणं. आणि तुम्ही तुमच्या अर्थतज्ञ मनामध्ये बीज पेरली पाहिजेत, जी तुम्हाला ही उद्दिष्ट स्वीकारायला आणि पार पाडायला मदत करतील. ही प्रक्रिया सुलभ करणाऱ्या 7 पायऱ्या म्हणजे उद्दिष्ट स्पष्टपणे मांडली पाहिजेत. जे साध्य करण्याची तुमची इच्छा असेल ते स्वच्छ शब्दात मांडा. उद्दिष्ट उच्चारताना काटेकोरपणा आणि दृढता असली पाहिजे. उदाहरणार्थ, माझ्या कंपनीतला सर्वोत्कृष्ट विक्रेता बनणं हे माझं उद्दिष्ट आहे असं म्हणणं चांगलं वाटतं, पण यापेक्षा जास्त नेमकेपणा ह्यात आहे येत्या आर्थिक वर्षामध्ये अमुक डॉलरचा विक्रीचा आकडा गाठणं हे माझं उद्दिष्ट आहे आणि याची पुढची 3 वर्षे या आकड्यात मी दरसाल 10% भर घालेन. आणि आता तुम्हाला तुमचं उद्दिष्ट माहिती आहे. तुमचा अर्धसज्ञ मन हे आकडे गाठण्यासाठी तुमचे प्रयत्न केंद्रित करायला मदत नक्कीच करेल. म्हणून उद्दिष्ट स्फूर्तिप्रद असावीत. एखादं सहज साधण्यासारखं उद्दिष्ट ठरवलं तर तुम्हाला किमान कामापेक्षा जास्त काही करण्याची प्रेरणाच मिळणार देखील नाही. म्हणून तशी उद्दिष्ट ठरवा जी तुम्हाला सतत पुढे सरकायला आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करायला प्रेरणा देतील. आणि यशस्वी लोकांना माहिती असतं की एखादं उद्दिष्ट साध्य झाल्याबरोबर दुसरं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि ज्या योगे त्यांना सतत सुधारण्यासाठी आणि विकासासाठी स्वतःला ताण ठेवता येईल आणि त्यांच्या लक्षात येतं. म्हणून उद्दिष्ट मोजण्यासारखी असावीत. उद्दिष्ट नेहमीच संख्याकित करता येतात असं नाही. काही उद्दिष्ट वित्तीय किंवा इतर आकडेवारीच्या परिभाषेत मोजता येतात आणि तुम्ही महिन्यासाठी, तिमाहीसाठी किंवा वर्षासाठी उत्पादनाचे संकेत किंवा मग डॉलर्स मधल्या किमतीत इच्छित विक्रीचे आकडे ठरवू शकता आणि उत्पादनाची उद्दिष्ट रकमेत ठरवता येतात. म्हणून अरूपात्मक उद्दिष्टांचं संख्याकन करता येत नाही, पण तीही मोजण्यासारख्या परिभाषेत मांडता येतात. आणि मोठं उद्दिष्ट लहान भागांमध्ये विभागता येतं आणि प्रत्येक विभागाच्या पूर्तीसाठी वेळापत्रक करता येतं. म्हणून अशा प्रकारे प्रत्येक विभागापासून आपण किती दूर आहोत ते मोजता येतं आणि त्यानुसार आपली कामं बारकाईनं योजता येतात आणि ती वेळावर पार पाडलीत याची खात्री नक्कीच करता येते. म्हणून उद्दिष्ट कृतींवर आधारित असावीत आणि नक्कीच उद्दिष्ट अंमलात आणण्यासाठी कोणत्या कृती करायच्या हे ठरवलं नाही तर मग ती उद्दिष्ट निव्वळ स्वप्न ठरतात. आणि कृतीसाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिक उपक्रम आवश्यक असतात. आणि तुमच्या प्रत्येक फुरसतीच्या क्षणी तुमच्या उद्दिष्टांबद्दल आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतींबद्दल विचार करायला तुम्ही मानसिक पातळीवर सिद्ध व्हायला हवं. आणि तुमचं अर्धसज्ञ मन तुमचे विचार कृतीत आणायला नक्कीच तुम्हाला मदत करेल. म्हणून उद्दिष्ट निश्चित असावीत आणि तुमच्या रोजच्या धबधब्याच्या उद्दिष्ट विसरली किंवा हरवली जाऊ नयेत. म्हणून ती लिहून ठेवणं गरजेचे आहे. आणि दीर्घकालीन उद्दिष्टांची यादी करा. मग ती मध्यमकालीन आणि लघुकालीन उद्दिष्टांमध्ये विभागा आणि मोठ्या अक्षरात ती लिहून टेबलाच्या वर, फ्रीजवर किंवा आरशावर रोज तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी जगवा आणि ती वाचा, पाठ करा, पुन्हा पुन्हा वाचा आणि रोज स्वतःला विचारा ही उद्दिष्ट पार पाडण्यासाठी मी काय करीत आहे. मग तुम्हाला नक्कीच त्याचा बदल जाणवेल. म्हणून उद्दिष्ट इतरांबरोबर वाटून घ्या. तुमच्या उद्दिष्टांची गत नववर्षाच्या संकल्पांसारखी होऊ नये. म्हणून ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आदर असेल किंवा ज्या व्यक्तीचं तुम्ही ऐकता अशा व्यक्तीला त्याच्याबद्दल सांगा. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेचा एक संस्थापक बिल विस्मत सांगतो की सदस्य आपापली उद्दिष्ट इतरांबरोबर वाटून घेत असल्याचा फायदा त्यांना दारूपासून दूर घालण्यासाठी झाला. म्हणून वेट वॉचर्स या संस्थेचा संस्थापक जीन निटकेडही असा अनुभव सांगतो. म्हणून उद्दिष्ट लवचिक असावीत. कधी कधी परिस्थिती बदलते आणि तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट विसंगत बनू लागतात. म्हणून नवीन उद्योग सुरू करायला आर्थिक परिस्थिती अनुकूल नसेल तर तंत्रज्ञानातल्या नवीन बदलांमुळे तुमचं उद्दिष्ट कालविपर्यस्त झालं असेल आणि तुमच्या संशोधनात चूक झाल्यामुळे तुमचं उद्दिष्ट अवास्तव बनलं असेल. याचा अर्थ की तुम्ही असा नव्हे की तुमचं उद्दिष्ट तुम्ही सोडून द्यावं. त्याला कदाचित नव्याने विचार करण्याची किंवा आणखी अभ्यास करण्याची जरूर असेल. अशा स्थितीत काय घडलंय त्याचा आढावा घ्या आणि की आवश्यक ती फेरफार नक्कीच तुम्ही करा. म्हणून आत्मविश्वास आणि आत्ममूल्य विकसित करणं महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःवर अपयशीपणाचा शिक्का मारलात आणि अपयशी म्हणूनच स्वतःचं चित्र डोळ्यांसमोर आणलं तर तुम्ही नक्कीच अपयशी व्हाल. आणि यशाचा विचार करा
तुमचा जन्म यशस्वी होण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आहे हे ध्यानात फक्त तुम्ही ठेवलं पाहिजे. यशस्वी, समाधानी आणि मुक्त अशी स्वतःची प्रतिमा मनासमोर ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. आणि जे सत्य आहे अशी संस्था तुमच्या सज्ञ मनाची वैचारिक धारणा आणि भावना असेल तर ते तुमच्या अर्धसज्ञ मनात संचारतं आणि तुमच्या भावनोभावात उतरतं. म्हणून हा मनाचा अचल, अविकल्प आणि अपरिवर्तनीय आणि त्रिकालबाधित नियम आहे. श्रद्धा ठेवा, म्हणजे तुम्ही सगळे अडथळे ओलांडू शकाल. म्हणून एखादी व्यक्ती नोकरी, व्यवसायात यशस्वी का होते आणि दुसरी का होत नाही याची कारणं असंख्य असू शकतात. गेली अनेक वर्ष मी श्रीमंत आणि गरीब, प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध, नेते आणि अनुयायी अनेक प्रकारच्या लोकांशी संवाद साधला आहे असे लेखक म्हणतात. आणि माझं निरीक्षण असं आहे की जर कोणता एखादा महत्वाचा घटक यश किंवा यशाचा अभाव असेल तर तो म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःबाबत काय वाटतं आणि ज्याचं स्वतःवर प्रेम आहे आणि ज्यांना आपली काहीतरी किंमत आहे असं वाटतं असे लोक यशस्वी होण्याची शक्यता त्यांच्याजवळ असा विश्वास नाही त्यांच्यापेक्षा जास्त आहे. म्हणून यशस्वी लोकांजवळ असं काय असतं जे इतरांपाशी नसतं, तर आत्मसन्मान आणि आत्मविश्वास. त्यांचा स्वतःवर आणि स्वतःमधल्या सामर्थ्यावर विश्वास असतो. म्हणून आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचा मूलभूत घटक काय आहे, तर आत्मसन्मान म्हणजे स्वतःबद्दल चांगली भावना असणं. आत्मसन्मान उच्च असलेल्या लोकांना विश्वास असतो की ते करत असलेल्या गोष्टींपैकी जास्तीत जास्त गोष्टींमध्ये त्यांना यश मिळवण्याची शक्यता जास्त आहे आणि ते स्वतःचा आदर करतात आणि इतर लोक त्यांच्याबद्दल आदर बाळगून आहेत हे त्यांना माहिती असतं. आणि याचा अर्थ ते नेहमीच सगळ्या बाबतीत आशावादी असतात आणि आनंदी आणि हसतमुख असतात. मग असा नाही की आपल्याला सगळ्यांनाच खराब दिवस आणि जेव्हा प्रत्येकच गोष्ट चुकीची घडल्यासारखी वाटते असा वाईट काळ केव्हा ना केव्हा अनुभवावा लागतो. म्हणून आत्मसन्मान उच्च असलेले लोक हे स्वीकारून टाकतात आणि त्यामुळे खचून जात नाही. आणि आत्मसन्मान हा आत्मविश्वासाचा अंगभूत भाग असतो. घेतलेल्या निर्णयांबद्दल समाधान वाटण्याकरता स्वतःवर विश्वास असणं जरूर असतं आणि आपली काहीतरी योग्यता आहे असं आपल्याला खरोखर वाटायला हवं. आणि जर तुमच्यापाशी आत्मसन्मान नसेल तर मग आपले निर्णय योग्य आहेत असा विश्वास तुम्हाला कसा वाटणार. म्हणून लोकांजवळ आत्मविश्वासाचा अभाव का असतो आणि पूर्वीच्या आयुष्यात त्यांना नक्कीच कोणत्या तरी कामात अपयश आलेलं असतं आणि त्यांची पुनरावृत्ती होईल अशी भीती त्यांच्या शिक्षकांना किंवा पालकांना आणि त्यांच्या शाळेतल्या किंवा इतर बाबतीतल्या कामगिरीबद्दल असमाधान असतं आणि त्यामुळे या लोकांना न्यूनत्वाची भावना आलेली असते. इतर काही जणांनी यशाची चव चाखल्यानंतर कोणतं तरी अपयश अनुभवलेलं असतं आणि हे अपयश त्यांच्यावर मनावर वर्चस्व गाजवतं आणि त्यामुळे त्यांना करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. म्हणून तुमची स्वतःबद्दलची भावना बदलण्याची गुरुकिल्ली आणि तुमच्या अर्धसज्ञ मनात आहे आणि अर्धसज्ञ मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुमच्या सज्ञ मनापासूनच जातो. आणि तुमचं अर्धसज्ञ मन नेहमी एखाद्या प्रभावी कल्पनेद्वारे नियंत्रित होत असतं आणि दोन विरुद्ध प्रतिपादनांपैकी जे जास्त जोरदार असेल त्याचा स्वीकार ते करतं. आणि मला आत्मविश्वास आहे पण तो मला मिळवता येत नाही आणि मी खूप प्रयत्न करतो, मी बरेच प्रार्थना करतो आणि मी माझ्याजवळची सर्व इच्छाशक्ती वापरतो असं म्हणत असलात तर तुम्हाला कळून येईल की तुमचा प्रयत्न चुकीच्या दिशेने चालला आहे. म्हणून काही लोक स्वतःबद्दल घडवण्यासाठी इच्छाशक्ती वापरतात आणि इच्छाशक्ती हा आहे साधण्याचा प्रकट होय आणि इष्ट परिणाम प्राप्त करण्यासाठी अर्धसज्ञ मनातून नकारात्मक विचार काढून टाकायला पाहिजेत. पण इच्छाशक्ती अशा विचारांना उलट बळकटी देते आणि इच्छाशक्तीचा वापर करून तुम्ही अर्धसज्ञ मनाला एखादी कल्पना स्वीकारायला भाग पाडू शकत नाही. म्हणून असे प्रयत्न नक्कीच असफल होतात आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत असता त्याच्या विरुद्धच तुमच्या पदरी पडतं. आणि जेव्हा तुम्ही इच्छाशक्तीवर भर देता तेव्हा तुम्ही ज्या गोष्टींवर मात करायचा प्रयत्न करत असता आणि तीच तुम्ही अर्धसज्ञ मनामध्ये बिंबवता. आणि उदाहरणार्थ एखादा आपला धूम्रपानाचा व्यसन इच्छाशक्तीच्या बळावर सोडण्याच्या प्रयत्नात पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, धूम्रपान करणार नाही. अर्धसज्ञ मन मग धूम्रपानाच्या क्रियेवरच केंद्रित होतं आणि त्यामुळे त्याऐवजी त्याचं व्यक्तीनं धूम्रपानामुक्तीच्या फायद्यांवर, शुद्ध स्वच्छ दुर्गंधीयुक्त हवेत श्वास घेणं वगैरे चित्त एकवटलं तर अर्धसज्ञ मन त्यानुसार प्रतिसाद देईल. म्हणून तुमच्या सज्ञ मनात नकारात्मक विचारांच्या जागी तुम्ही सकारात्मक विचार ठरवले तर ते अर्धसज्ञ मनात पाझरतील. आणि स्वतःला कधी अपयशी समजू नका. तुमच्याबद्दलचे तुमचे स्वतःचे ठोताळे, तुमच्या आराखडे आणि तुमचे विश्वास तुम्हाला नियंत्रित करत असतात आणि इतर लोकांचा तुमच्याबद्दलचा समज नाही. जर कोणी तुम्हाला म्हणलं की तू अपयशी आहेस आणि तुझ्या हातून काही होणार नाही तर तुम्ही काय कराल?
मग स्वतःला सांगा की दुसरी व्यक्ती माझ्याबद्दल काय म्हणते त्याचा संबंध नाही, पण माझा जन्म जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आहे आणि मला यशस्वी झालंच पाहिजे. मी अगदी खास आणि उल्लेखनीय रीतीने यशस्वी होणार आहे. आणि ज्या वेळी कोणीतरी तुम्ही यशस्वी होणार असं म्हणेल, त्या वेळी ते तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या, कधी अपयशी न होणाऱ्या शक्तीवरचा तुमचा भरवसा बळकट करणारा संप्रेरक म्हणून काम करेल. आणि दुसऱ्या शब्दात, तुमच्या अपयशाची कधीही इतरांना दोष देऊ नका आणि परिस्थितीला दोष देऊ नका. यशस्वी माणसं नेहमी वाईट परिस्थितीवर आपलं कामानं मात करत असतात आणि ते काम इमानदारीने करत असतात. मग तसंच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आणि अपयश येतात, पण त्याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात असा होत नाही. अपयश परतवून लावण्यासाठी, यशाकडे कूच करण्यासाठी आवश्यक ती प्रतिभाशक्ती तुमच्यात आहे आणि दुसरी व्यक्ती तुम्हाला नियंत्रित करत नाही. जोपर्यंत तुम्ही तशी परवानगी देत नाही, तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीची तुम्हाला खेळवण्याची प्राज्ञा नसते. म्हणून तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक यशानिशी तुमचा आत्मसन्मान वाढतो आणि तुमच्यातल्या शक्तींवर तुमचा भरवसा असला आणि तो तुमच्या कृतीतून तुम्ही सिद्ध केला असलात, तर एखादं अपयश कधी आलंच तरी तुमचा आत्मसन्मान वाढेल. आणि तुम्ही जसे आहात असा विचार तुम्ही करता तसे तुम्ही असता. आणि स्वतःच्या मनात तुमची प्रतिमा तुम्ही जशी बाळगता त्यानुसार तुम्ही स्वतःला घडवत जाता. आणि आत्मसन्मान आणि आत्मविश्वास म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्रतिमेचं प्रक्षेपण असतं आणि ते प्रयोक्षण असतं. म्हणून दुसरं काही नाही. तुम्ही समर्थ, सकारात्मक आत्मप्रतिभा कायम ठेवलीत तर सर्व काही शक्य होऊ शकतं. आणि मग तर तुम्ही अधिक आनंदी आणि यशस्वी व्यक्ती नक्कीच व्हाल. आणि तुम्ही त्याजोगे किती दुस्तर आणि अडथळ्यांवर मात करू शकाल आणि स्वतःसमोर ठेवलेली उद्दिष्ट साध्य करू नक्कीच शकाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वतःसमोर उद्दिष्ट ठेवायची आणि त्यानुसार काम करायला घ्यायचं. सर्व काही तुमचं नीट होईल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होईल. फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका आणि तो विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जाईल आणि भरपूर प्रगतीच्या मार्गावर तुम्हाला आणून सोडेल. कारण तो विश्वासच तुमचा ठाम असायला हवा आणि तो जर नसला तर मग काही होणे शक्य नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. नाहीतर मग तुम्हाला भरपूर काही गोष्टींना सामोरे जावं लागेल आणि भरपूर काही गोष्टी तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. म्हणजे अडचणी निर्माण होऊ नये त्यासाठी तुम्हाला स्वतःवरील विश्वास ठेवावा लागेल. आणि स्वतःवरील विश्वास ठेवणं, आपण जे करीत आहोत त्यावर आणि आपल्या अंतिम नियतीवर भरोसा ठेवणं, ही तुमची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि तुमचं खरं स्वरूप ईश्वर दत्त आहे आणि ईश्वराची साथ असेल तर सारं काही शक्य आहे. आणि या श्रद्धेची जोड आत्मनिर्भरता किंवा आत्मविश्वास यांना मिळाली तर त्यांना कशातूनही मार्ग सापडतो. आणि या क्षणाला मनाचा निश्चय करा, तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल आणि जसा तुमचा विश्वास असेल तशा प्रकारचे मिळेल. आणि एका जुन्या सुवचनाचं अनुकरण करा आणि आपण योग्य आहोत याची खात्री करा आणि पुढे चला. कोणत्याही गोष्टीनं तुमच्या मनोनिर्धार विचलित होऊ देऊ नका आणि तो तुमच्या मनस्कृत प्रकृतीचा भागच बनून जाऊ दे. आणि अशा प्रकारच्या विश्वासामुळे तुम्हाला निश्चितच यश येईल आणि आयुष्यात तुमची प्रगती नक्कीच होईल. आणि तुमच्या आयुष्यासाठी सकारात्मक संहिता तयार करा. मानसशास्त्रज्ञ सांगतात की प्रत्येक जण आपल्या आयुष्याची संहिता तयार करत असतो आणि संहिता आशावादाची असेल किंवा निराशावादाची असेल, आपल्याला समाधानी बनवणारी किंवा सतरच बनवणारी असेल, आणि सकारात्मक वृत्तीची आणि आत्मसमानात्मक वृत्तीची असेल किंवा नकारात्मकतेचा प्रभाव असलेली आणि अगदी आत्म अवहेलनेची सुद्धा असेल. आणि ज्या स्त्री पुरुषांना करिअरच्या प्रारंभिक अपयश येतं त्यांच्यात आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा अभाव प्रक्षेपाने दिसून येतो आणि सुरुवातीला आलेल्या अपयशांचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि अर्धसज्ञ पातळीवर ते स्वतःसाठी अपयशांची महिला आणि नक्कीच संहिता ही करत लिहितात. आणि म्हणून जर त्यांनी स्वतःवरच्या विश्वासाला पुन्हा नव्यानं उजाळा दिला नाही तर ते अपयशीच होतील आणि त्यांना अपयश हाती नक्कीच येईल. मग तुम्ही जर अपयशाची संहिता लिहिली तर तिची गडद छाया तुमच्या आचार विचारांवर पडेल आणि तुम्ही सदैव स्वतःला अपयशी समजाल आणि मग अपयशी व्हाल सुद्धा. म्हणून या संहितेचं तुम्ही पुनर्लेखन केलं नाहीत तर आयुष्यात तुमच्या वाट्याला अपयश आणि असमाधानच येईल. आणि अनेक यशस्वी स्त्री पुरुष काही जन्मताच यशस्वी निपजले नव्हते, त्यांच्या जन्मकथांमध्येच यशाची बीज होती आणि अशातला भाग नाही. महान लोकांच्या जीवनकथांतून यशसिद्धी होईपर्यंत त्यांना दारिद्र्याच्या, नैराश्याच्या आणि दर्शनी अनुलग्नीय वाटणाऱ्या अडथळ्यांचा सामना कसा करावा लागला त्याचं दर्शन होतं. आणि हे साध्य करण्यासाठी त्यांना त्यांची मानसिकता संहिता नव्यानं लिहावं लागली आणि आपली नकारात्मक आत्मप्रतिमा बदलून सकारात्मक करावी लागली. त्यानंतर निर्धार, समर्पण आणि कठोर परिश्रम यांच्या साह्यानं त्यांनी आपल्या संहितेतली यशस्वीरित्या प्रत्यक्ष आयुष्यात उतरवली. आणि फ्रेडरिक
ड्रगन्सच्या आयुष्याची सुरुवात जितक्या तळागाळातल्या पातळीवर झाली तेवढीच कुणाचीच झाली नसेल. आणि कापसाच्या मळ्यावर जो तो गुलाम म्हणून जन्माला आला आणि आत्मद्वाराची आणि आत्मसुधारणेची संधी होती का विचारला तर त्याच्या इतक्या आशाविहीन मित्रविहिरीत परिस्थिती क्वचितच कुणाची असेल. आणि त्याच्या दास्यत्वाची आणि भकास परिस्थितीची जाणीव झाल्यावर तो म्हणू शकला असता की मी तर गुलाम आहे. मी किती उंच आक्षणा बाळगल्या, या गर्दीतून बाहेर पडण्याची कितीही आज बाळगली तरी तशी शक्यता शून्य आहे, कारण मी गुलामगिरीत जन्माला आलो आहे. माझे आईवडील आणि त्यांचेही आईवडील गुलामच होते. मग मला शिक्षण मिळण्याची किंवा या मायाबाहेरच्या जगात मी पाऊल रोवण्याची सुताराम शक्यता नाही. मग जर अशाचा तर्क करत बसला असता तर फेडरिक ड्रगन्स तिथेच थांबला असता आणि त्याच्या लक्षावधी बांधवांप्रमाणे तोही गुलाम म्हणून जगला असता आणि मेला सुद्धा असता. पण त्याच्याजवळ विजी गिशा होती आणि मला शक्य नाही, मी करणार नाही असं म्हणत बसण्यापेक्षा तो म्हणाला, गुलामगिरीच्या या भयान जिन्यातून मी प्रयत्नपूर्वक बाहेर पडू शकतो आणि पडेन सुद्धा. म्हणून प्रत्येक मनुष्य प्राण्यात गुप्तपणे बसत असलेल्या आपल्या साधेला नेहमीच प्रतिसाद देणाऱ्या त्या रहस्यमय शक्तीला आव्हान करून त्यानं स्वतःसाठी नवी संहिता रचली आणि स्वतंत्र आणि निशिक्षणाच्या आड येणाऱ्या आणि अनुसंलग्नीय अडथळ्यांवर मात केली. आणि कुंपणावरची भिंतीपत्रक, रद्दीतली छापील कागद, कुठेतरी सापडलेलं जुनं पंचांग अशा गोष्टी वेचून त्यानं अक्षर ओळख करून घेतली. आणि वाचायला शिकल्यापासून खरं पुस्तक त्याच्या हातात पडेपर्यंत बराच काळ गेला. आणि अशा छोट्या गोष्टीतून सुरुवात करून अशा खडतड परिस्थितीतून वर येत या गुलाम मुलानं स्वातंत्र्य मिळवलं आणि शिक्षण साधलं. आणि आपल्या गुलाम वंशाचा उद्वत्ता म्हणून त्यानं आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. आणि त्या वंशाच्या कार्यालाच स्वतःला वाहून घेतलं. आणि युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांपर्यंत त्यांच्या कार्याची वार्ता पोहोचली. आणि त्यांनी हैती देशामध्ये राजदूत म्हणून त्यांची नेमणूक केली. आणि जी संहिता तुम्हाला आयुष्याच्या खोल गर्तेत पिचत ठेवत असेल तिचं पुनर्लोकन तुम्ही सुद्धा करू शकता. आणि त्याकरता अखंड प्रयत्नांची आणि समर्पणाची आवश्यकता आहे. पण त्या गर्तेमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही हे करू शकता आणि किंबहुना करणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही काही पावलं तुम्ही नक्कीच उचलू शकता आणि त्यासाठी प्रयत्नही नक्कीच करू शकता. म्हणून त्यासाठी तुम्ही ती पावलं उचला. स्वतःवर प्रेम करा. तुम्हाला स्वतःबद्दल खराखुरा आदर वाटत नसेल तर तुम्ही इतरांकडून प्रेमाची आणि आदराची अपेक्षा अजिबात करू शकत नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्याबाबत निर्णय घ्यायला कचरू नका. आणि तुम्ही उद्दिष्ट निश्चित केली असतील आणि आपण यशस्वी होऊ असा तुम्हाला विश्वास असेल तर ती उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करणारे निर्णय घ्यायला घाबरण्याचं कारण नाही. आणि सकारात्मकतेवर भर द्या. वाटचाल करताना अपयश जरूर येतात, पण त्यांच्यावरचं खिळून राहू नका. दररोज तुमच्या खात्यात जमा होणाऱ्या उपलब्धीवर ध्यान केंद्रित करा, म्हणजे तुमची यशाची संहिता अधिक दृढ होत असेल आणि जाईल सुद्धा. म्हणून आत्मसन्मान नाशवंत असतो, त्याला सतत पोषण देऊन बळकट बनवलं पाहिजे. आणि तो शब्द, कृती, अभिवृत्ती आणि अनुभव यांच्यामुळेच पोचला जातो. आणि तुमच्या स्वतःच्या बांधिलकीद्वारे तुम्हाला त्याची निगराणी करता येते. म्हणून स्वतःकडून पुष्कळ मागणी करा. जेव्हा तुम्ही एखादं छोटंसं यश मिळवता तेव्हा स्वतःचं अभिनंदन करा. पण ही वेळ आत्मसंतुष्ट होण्याची नाही. आणि अधिक उच्च उपलब्धी प्राप्त करण्यासाठी छोटी यश म्हणजे प्रोत्साहन समजून चला. आणि एमिल कुये या फ्रेंच तत्ववेत्याचं हे वचन स्वतःशी पुन्हा पुन्हा उच्चारा. दररोज हर प्रकारे मी अधिकाधिक उत्तम बनत आहे असे तुम्ही स्वतःला नक्कीच म्हणलं पाहिजे. आणि तसंच तुम्ही केलं सुद्धा पाहिजे. म्हणून स्वतःशी प्रेरक संभाषण करा. कधी कधी आपल्या आत्मसन्मानाला आधाराची जास्त गरज असते. आणि एखाद्या ॲथलेटिक संघाच्या प्रशिक्षकाचं अनुकरण अशा वेळी करा. आणि जेव्हा संघ मागे पडत असतो तेव्हा प्रशिक्षक संघाला प्रेरणा देतो आणि त्यांना उत्तेजक भाषण देतो. वेचक शब्दांनिशी प्रशिक्षक नक्कीच त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास बिंबवतो. आणि फक्त जिंकण्याची आकांक्षा नव्हे तर मग उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी परिश्रम करण्याची बांधिलकी त्यांच्यात निर्माण करतो. म्हणून व्यक्ती म्हणून आपल्याला सुद्धा उत्तेजक भाषणांची गरज असते. आणि जेव्हा आपल्या आयुष्याबद्दलचा उत्साह ओसरतो आणि आपल्याला निराशा येते आणि जेव्हा आपल्याला अपयश सहन करावं लागतं तेव्हा आपल्याला उत्तेजक भाषणाची गरज भासते. आणि जेव्हा आपला आत्मविश्वास काजळतो आणि आपली स्वतःवरची श्रद्धा डळमळते तेव्हाही पण प्रशिक्षक कुठे असतो. म्हणून आपण स्वतःच आपला प्रशिक्षक बनलं पाहिजे. आणि तुमच्या मनातली संहिता बदलण्यासाठी स्वतःला उत्तेजक भाषण द्या. आणि नक्कीच स्वतःला मोटिवेट करा. स्वतःला सांगा तुम्ही चांगले आहात, तुम्ही विजेते आहात, भूतकाळ तुम्ही जिंकलाय आणि तुम्ही पुन्हा जिंकणार आहात. आणि स्वतःला उत्तेजक भाषण देऊन तुम्ही तुमच्या सज्ञ मनामध्ये आत्मसन्मानाची बीज पेरता. आणि जी पुन्हा पुन्हा उच्चारल्यामुळे तुमच्या अर्धसज्ञ मनात ऋतून तुमच्या वर्तनाचा मूलाधार बनतात. आणि आत्मसन्मान आयुष्यभर आपला पाठपुरवठा करतो आणि आपल्या तारुण्यात तो आपल्याला पुढे ढकलत असतो. म्हणून मध्यम वयात आपलं संधारण करतो आणि उतार वयात आपल्याला नवजीवन देतो.
म्हणून तुमच्या व्यक्तिगत संहितेतल्या नकारात्मक शब्दांच्या जागी सकारात्मक शब्द रुजवण्याची सवय करा आणि निराशेच्या शब्दांच्या जागी आशेचे शब्द पेरा आणि अपयशाच्या शब्दांच्या जागी यशाचे शब्द निर्माण करा आणि पराभवाच्या शब्दांच्या जागी विजयाच्या शब्दाचं चिंतन करा आणि चिंतेच्या शब्दांच्या जागी धैर्याचे शब्द वापरा आणि उदासीन शब्दांच्या जागी उत्साही शब्द उगवतील असं बघा. म्हणून द्वेषाच्या शब्दाऐवजी प्रेमाचे शब्द वापरा आणि सर्व नकारात्मक शब्दांऐवजी आत्मसन्मानाचे शब्द प्रचलित नक्कीच करा. म्हणजे रात्रीनंतर दिवस उजाडतो त्याप्रमाणे आत्मसन्मान आणि आत्मविश्वास यांनी तुमचं आयुष्य ओतप्रोत नक्कीच भरून जाईल आणि ओतप्रोत होऊन सुद्धा जाईल. म्हणून अडचणींना सामोरे जायला शिका आणि स्वामींचं नाव नक्कीच मनात घ्यायला शिका. कारण जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेता आणि स्वामींचं नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला सर्व काही गोष्टी या प्राप्त झाल्यासारखे वाटतात आणि तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे असं तुम्हाला भास होऊ लागतो. मग तो भास होणंच म्हणजे स्वामींची कृपा होणं आणि स्वामींची कृपा आपल्यावर असली की सर्व काही गोष्टी शक्य होतात आणि त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट ही अशक्य सुद्धा नाहीये. म्हणून फक्त तुम्ही नामस्मरण हे दररोज करायचंय आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा जप तुम्हाला दररोज करायचा आहे, एवढंच करायचंय. आणि कुठेही आणि कसाही जप केला तरी तो स्वामी समर्थांपर्यंत पोहोचतोच हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, स्वामी समर्थांचा नामजप करून नक्की स्वामींची आठवण दिवसातून एकदा तरी काढा. नक्कीच स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या आवडत्या मित्राला शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.